नमस्ते. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अपडेट्स देत असताना अत्यंत गंभीर अशा घटना घडल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज मनोज जरांगे पाटील यांनी दुपारच्या सत्रामध्ये महत्त्वाची मीटिंग आयोजित केलेली आहे आणि सर्वांनी यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. या मीटिंगच्या दरम्यान बोलत असताना त्यांना ते अत्यंत भावनिक असे झाले. भावनिक होत असताना सर्वांचा अशी अटकळ होती की आतापर्यंत घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी प्रामाणिकपणे उभं केलेलं हे जे आंदोलन आहे, प्रचंड मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं. इव्हन त्यांचे विरोधक सुद्धा ते ही गोष्ट नाकारत नाहीत. आणि अशा पार्श्वभूमीवरती खाजगीरित्या होणारे जे आरोप आहेत, या आरोपानं ते विदीर्ण झाले अशा पद्धतीचे म्हणजे चर्चा या ठिकाणी होत होत्या. खरं तर त्यांच्यावरती आरोप करणारे जे कोणी होते यांचा समाचार त्यांनी याच्या आधी घेतलेला होता, पण बोलण्याच्या ओघामध्ये ते इतक्या त्यांनी मोठमोठे आरोप केले की त्या आरोपातून म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्व गोष्टीला जबाबदार धरलं. ते म्हणाले की मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामध्ये डोकं कुणाचं असेल तर देवेंद्र फडणवीसांचं आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनीच ही जी काही माणसं माझ्यावरती आरोप करणारे आहेत, ही आरोप करणारी माणसं ही त्यांच्याच सांगण्यावरनं काम करतायत. मला सलाईन मधून विष घालून मारण्याचा प्रयत्न होता. माझा एन्काउंटर करून मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीचे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्यावर केले. मुख्य म्हणजे त्यांनी मराठा आरक्षण मिळालं नाही आणि सगळे सोयऱ्याचा कायदा हा देवेंद्र फडणवीसांच्यामुळे झाला नाही अशा पद्धतीचा आरोप केला. या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर शहरामध्ये सकल मराठा समाजाचे प्रमुख नाना मुळीक यांनी सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं आपण सर्वांनी ठाम राहूया आणि मनोज जरांगे पाटलांनी इतिहासात एवढा मोठा मराठ्यांचा लढा उभा केला. प्रचंड मोठी माणसं त्यांनी जमा केली आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं कार्य आहे. या सगळ्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करण्यात येऊन त्यांच्या विचारांशी आपण सर्वजण पाईक आहोत आणि त्यांच्या आंदोलनाच्याच पाठीशी आपण राहायचं आहे. त्यांच्याच पाठीमागे राहून आपण आपलं इप्सित साध्य करायचं आहे अशा पद्धतीच्या अर्थाच्या करार झाल्या. यावेळेला अनेक कार्यकर्ते आणि यावेळेला अनेक प्रमुख कार्यकर्ते बोलत असताना काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत. या होत्या मराठा समाजातल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. मराठा योद्धा जरांगे पाटील गेले 5 महिन्यामध्ये 3 वेळा उपोषणाला बसलेले आहेत. ज्यावेळेला एखादा व्यक्ती राज्य शासनावर विश्वास ठेवून आपलं आंदोलन मागं घेत असतो त्यावेळी त्याचं मत असतं की विश्वासातही महत्त्वाचं असते. ज्यावेळेला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलनाला जात असताना वाशी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन सर्व मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याची नोंद करून देतो अशा पद्धतीचा GR काढतो असं वचन देऊन गुलाल उधळला, मराठ्यांना आरक्षण जाहीर झालं अशा पद्धतीनं लाखो लोकांच्या समोर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. परंतु तो शब्द फिरवला गेल्यानंतर कोणी व्यक्ती पुन्हा त्या पद्धतीनं जेव्हा अविश्वास होतो त्यामुळं परत एकदा मनोज जरांगे उपोषणाला गेले. 13 दिवस बसलेले आहेत. आज राज्य शासनानं त्यांच्या उपोषणाच्या काळामध्ये 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं असं कुणालाही मराठ्यांना होत नाही. एकाही मराठ्यानं त्या निर्णयाचं स्वागत केलेलं नाही आहे. अशा वेळेला एका बाजूला आंदोलन चालू आहे तर दुसऱ्या बाजूला राज्य शासनातून ते आंदोलन फोडण्याच्या दृष्टिकोनातून ते मोडण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न वाढलेले आहेत त्या संदर्भातला स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राचे जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत, जे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्यावर केलेलं आहे की हे आंदोलन फोडण्याचं पाप हे फडणवीस करत आहेत. कारण असं आहे की आज सर्वजण त्यांची नेतृत्व मंडळी सांगायला आहेत की फडणवीस यांनी आरक्षण दिलं, ठीक आहे, आम्ही त्यावर स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं, परंतु त्यांच्या सहवासात असणारा त्यांच्यासोबत असणारा गुणरत्ने हाच पहिला त्या कोर्टात जाऊन त्यानं
हे आमचं आरक्षण काढून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली. त्यानंतर परत आत्तासुद्धा 10% आरक्षण दिल्यानंतर पहिल्यांदाच हायकोर्टामध्ये अर्ज करणारा हा गुणरत्नेचा आहे. परत हे आंदोलन चालत असताना या जरांग्यांच्या विरुद्ध की हायकोर्टात जाऊन अनेक आदेश आणलेले आहेत आणि अत्यंत शांततेनं लोकशाही मार्गानं आंदोलन चालत असतानासुद्धा की काल रस्ता रोको आंदोलनामध्ये पुन्हा या ठिकाणी समस्त आंदोलकांच्यावर गुन्हे नोंद करण्याचं षडयंत्र जे रचलेलं आहे हे गृहमंत्री या नात्यानं फडणवीस यांच्यावर सर्व आरोप केले जातात. त्यामुळं त्या उद्विग्न भावनेतून जे जरांगे पाटील बोललेले आहेत त्याच्याशी सर्व समाज हा त्यांच्या पाठीशी आहे. कारण मनोज जरांगे हे एक प्रामाणिक आणि सच्चे बोलणारे कार्यकर्ते आहे अशी आम्हा सर्व मराठ्यांची भावना असल्यामुळे ते जे काय सांगतील ते बरोबर या पद्धतीनं मराठा समाज इथून पुढं काय आंदोलन करणार आहे. मराठा समाजाच्या बाबत मनोज जरांगे पाटील हे आंदोलन शांततेने करत होते, परंतु त्यामध्ये आंदोलन मोडीस काढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून चाणक्य बुद्धीनं हे आंदोलन मोडण्यासाठी राज्यातील नेते पदाधिकारी हे काम करत आहेत. याचा राग आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी एकच ठरवलं की ही चाणक्य बुद्धी जर ठेचायची असेल तर ती मुंबईला जायला पाहिजे. म्हणून जरांगे पाटील मुंबईला जातात. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा जरांगे पाटील साहेबांच्यावर आहे. ते उद्या मुंबईला गेले तर त्यांच्याबरोबर आम्हीही उद्या मुंबईमध्ये जाणार आहोत. याची सरकारनं दखल घ्यावी. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांना झुलवत ठेवल्यामुळं आज जो काही जरांगे पाटलांनी निर्णय घेतला आहे की आपण मुंबईकडे पुन्हा एकदा कूच करायचे आहे, तर या संदर्भात जी मराठ्यांच्या आणि जरांगे पाटलांची सरकारनं जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या सरकारला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एका बाजूला मागासवर्ग आयोग बाजूनं आहे म्हणता, एका बाजूला मराठा हा सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्राला पात्र आहे म्हणता. मग एवढे सगळे अहवाल असताना, एवढे सगळे दाखले असताना तुम्ही जर सरसकट ओबीसी बनणं कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षण देत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या संघर्षाला, मराठा समाजाच्या परिस्थितीला तुम्ही सामोरं द्यायला तयार व्हा. जिल्हा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील हे आता आपल्याबरोबर आहेत. आज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्यावरती आरोपाच्या फेरी झाडल्या, याविषयी ते आपलं मत व्यक्त करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये प्रमुख डोकं ज्यांनी न मिळणं यासाठी प्रमुख डोकं ज्यांनी चालवलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. साहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे की बाबा जरांगे यांनी इतक्या शांतपणे संयमानं एवढ्या चांगल्या जे मोर्चे काढले ते खरं म्हणजे ह्या सरकारनं त्यांना पहिल्यांदा आरक्षण देतो असं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी जर सांगितलं असतं की आम्ही आरक्षण देणार नाही, आम्ही ठाम त्या मुद्द्यावर राहणार, पण त्यांनी जी वाशीमध्ये येऊन जे आरक्षण दिलं आणि त्यांनीच गुलाल उधळून, स्वतः गुलाल उधळून विजय झाला असं जाहीर करून आमच्या जरांगे साहेबांना फसवलं गेलं. आणि ह्यामध्ये खरं म्हणजे फडणवीस यांचाच डाव आहे ते दिसून आलं. कारण प्रत्येक वेळी जरांगेंना फसवलं गेलेलं आहे. आणि जरांगे ज्यावेळी मोर्चा मागं घेऊन आपल्या आंतरवाली सराटीमध्ये आले त्यावेळी त्यांनी आनंद उत्सव केला आणि सगळ्या मराठा बांधवांना सांगितलेलं की आपल्याला आरक्षण मिळाले आणि 1% मिळाले. पण ह्याच्या पाठीमागं फडणवीस हेच आहेत हे निश्चित दिसतं. कारण प्रत्येक वेळी फसवण्यात आणि माणसं फोडण्याचं काम ते फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे फसवणूक करत आहेत हे जाणवतंय. आणि खरं म्हणजे जर जरांगे साहेबांना जर काय मराठ्याच्या जर या मराठा योद्धाला काय जर धक्का लागला तर कोणीही शांत बसणार नाही. त्यामध्ये सगळे मराठा बांधव महिलासहित, कुटुंबासहित रोडवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं ठाम मत आहे.
अंतरवाली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं त्यांचं उपोषण आहे. 27 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः येऊन सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि तसा शासन निर्णय त्यांनी मनोज जरांगे पाटलांना लाखो आंदोलकांच्या समोर दिला होता. पण त्यानंतर काय झालं की मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं मान्य करून घेतलेल्या मागण्या होत्या त्याला बाबतीनंतर फडणवीस साहेबांनी ते मांडलं नाही आणि फडणवीस साहेबांच्या मुळं त्या म्हणजे मागण्या आणि सगळे सोयऱ्याचा कायदा झाला नाही अशी ठाम समजूत जरांगे पाटलांची झाली आहे. त्यामुळं आजचं जे अंतरवाली सराठीमध्ये जो गोंधळ झाला आणि मनोज जरांगे पाटलांनी जे फडणवीसांच्यावरती आरोप केले याशी आपल्याला काय म्हणायचं आहे? हे पहा, अर्धा दिवसापूर्वीच फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की मराठा जरांगे पाटलांना पटो अगर न पटो परंतु मराठा समाजाला पटेल असं आरक्षण आम्ही देऊ. त्याचवेळी एका कारस्थानाच्या संदर्भात चाहूल लागली होती असं म्हणायला काय वावगं नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसापूर्वीपासून जे कोण अजय महाराज आहेत आणि ज्या ताई कोण आहेत वानखेडे ताई त्यांनी जे जरांगे पाटलांच्यावर जे बेछूट आरोप केलेत ह्या एक कारस्थानाचाच आणि कटाचाच एक भाग आहे असं म्हणायला एक किनार मिळते, वाव मिळतो आहे. आणि आज जरांगे पाटील साहेबांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये 100% तथ्य आहे. आणि आम्हाला असं सांगायचं आहे सरकारला की जरांगे पाटील जी भूमिका घेतील हीच सर्व सकल मराठा समाजाची भूमिका असेल आणि शेवटपर्यंत सर्व मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील एवढं मी सरकारला ठामपणे सांगू इच्छितो. बारसकरी अगदी चुकीचं आत्ता बोललेले आहे. त्यांच्याबरोबर राहून सुद्धा मैत्री निभवलेली नाही आहे. आणि जर ईडी असती तर इतर जे गेलेले आहेत अजित पवार आणि शिंदे तसे तेही गेले असते ना. ते आता त्यांच्या समोर निघालेत असा मराठा पाहिजे. आणि अशा आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जे शांततेच्या मार्गानं मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाच्या मार्गातून शांततेनं आंदोलन केलं होतं. या शासनाला 40 दिवस 2 महिने या पद्धतीच्या मुदतही दिल्या आणि ज्या ठिकाणी मुंबईत गेल्यानंतर त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या संबंधी अध्यादेश काढावा या पद्धतीचा त्या ठिकाणी अधिसूचनेचा कागद घेऊन त्या ठिकाणी परत आले आणि विशेष आदेशावर बोलवून त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश त्यांनी मान्य करून घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं. परंतु त्या ठिकाणी तसं न करता फक्त 10% आरक्षण ते पण 50%च्या वर देऊन मराठा समाजाची कुठंतरी बोळवण करण्याचा आणि 2 वेळेला जे हायकोर्टात नामंजूर झाले त्याच पद्धतीचा परत एकदा आदेश त्या ठिकाणी अध्यादेश काढला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. परंतु मराठा समाज अशा आरक्षणावर खुश नाही. परंतु यानंतर सुद्धा जरांगे पाटलांनी उपोषण चालूच ठेवलं आणि त्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला त्या ठिकाणी ते बारसकर असतील त्या ताई असतील यांना त्या ठिकाणी उचकाटून त्या मराठा समाजाला मध्ये कशा पद्धतीनं फूट पडेल अशा पद्धतीच्या कूटनीतीचा डाव या शासनानं आखला होता. आणि परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वेळीच ओळखून त्या ठिकाणी या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत अशा पद्धतीचं त्यांना भावना झाली आणि त्यातून ज्या पद्धतीनं कूटनीती आणि त्यांच्यावर आरोप झाले त्यांचा उद्रेक होऊन त्या ठिकाणी ते आज सागर बंगल्यावर गेलेत. आणि आम्ही या ठिकाणी मराठा समाज म्हणून या सर्व घटनांचा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या संदर्भानं जे विविध वक्तव्य करतात अशा सर्व वक्त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि मराठा समाजाला या ठिकाणी सगळे सोयऱ्यांचा कायदा मंजूर झालाच पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसीतून 50%च्या आतून आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो. मराठा कोल्हापूर समाज मी शिवशाहीर दिलीप सावंत. आज बघायला गेलं तर दुपारी आज चॅनलवर काही मनोज जरांगे पाटील यांची असणारी भूमिका पत्रकार परिषद बघत असताना ज्या वेळेस त्यांच्या प्रत्येक गोष्टी निर्णय कळत गेलेत की मनोज जरांगेंना कोणकोणत्या पद्धतीनं ट्रॅप करायचं चालू होतं, कशा पद्धतीनं त्रास द्यायचा चालू होता. बारदरकरकी ती वाडेकर मॅडम म्हणजे आमच्यातली माणसं फितूर करायची, पुन्हा फोडायची हे सरकारचं आणि जास्त करून देवेंद्र फडणवीस यांचं धोरण. त्याने अशाच पद्धतीनं मागा आंदोलन लाठी हल्ला करून
आंदोलन बाजूला करायचं, फोडायचं काम चालू होतं, परंतु त्याला मराठे जुमानले नाहीत. सर्व मीडियाचा या बाबतीत मी आभार मानतो की त्यांनी हा विषय उचलून धरला. सर्व तुमच्या डोळ्यांच्या माध्यमातून चॅनलच्या सर्वांच्यावर पोचवला आणि खरा इतिहास आमच्या समोर उजेडात आणला. आज ही तीच पद्धत मनोज जरांगेंना एक मानसिक छळ करायचा, मानसिक त्रास द्यायचा, म्हणजे भर मैदानात तुम्ही माणसाला, आमच्या योद्ध्याला हरवू शकत नसल्यामुळं तुम्ही अशा पद्धतीचे षडयंत्र आखता, म्हणजे जेणेकरून मला संभाजीराजे आठवले. अनाजी पंत ही भूमिका जी बजवत होता, ज्या पद्धतीनं संभाजीराजांना पकडायचं आणि मोगलांच्या हाती द्यायचं, तीच पद्धत देवेंद्र फडणवीस यांनी वापरली. आज तुमचा अनाजी पंत म्हणून चेहरा समोर आला, हे ध्यानात ठेवा. आज लक्षात ठेवा, आमच्यातली पिलावळं तुमच्याबरोबर जी पदासाठी फुकट बोलणारी लाड आणि कोण जी आहेत ना, फुकट मिळाली पदं, आमदारकी, ह्यांच्या मार्फत जर आमच्या योद्ध्याला जर तुम्ही त्रास देणार असाल, बदनाम करत असाल, अरे जर उद्या माझा योद्धा मुंबईत येणार आहे सागर बंगल्यावर, लक्षात घे, मराठ्यांची लाड तिथंच उसळणार आणि तुमच्यासारख्या हरामखोरांना लक्षात घ्या, संभाजीराजांची भूमिका बजावणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुमच्या उरावर नाचायला येणार आहे. लक्षात घ्या, तो मरणारा नाही, डगमगणारा नाही. लक्षात घ्या, मराठ्यांच्यातलं रक्त उसळून येणार आणि तुमच्या छाताडावर धडकणार. लक्षात घ्या, तुमची खैर नाही. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.